चला मैत्रिणींनो, तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगर आदिती या चॅनलवर. आणि मी आहे आदिती. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आणि आज आपण पाहणार आहोत मटन बिर्याणी. तर चला, पहिल्यांदा मी कुकर ठेवला, छान असे खडे मसाले घातले. तमालपत्र आपलं घरचंच होता, जिरं वगैरे, आणि मस्त कांदा भरपूर उभा चिरून आपण घालायचा आहे. बिर्याणीला भरपूर कांदा लागतो, सगळ्यांना माहिती आहेच. आणि कांदा थोडासा शिजत ठेवलेला आहे. तूप घातलं 1-1.5 चमचावरून, आणि मस्त छान असा आता फ्लेवर येईल. तुपाने एक वेगळा फ्लेवर आणि मस्त एक बिर्याणीला असं रिच असा फ्लेवर येतो. तर टोमॅटो घालते आता मी. तर 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले बारीक, ते मी घातले. थोडा वेळ झाकण ठेवलं, म्हणजे जरा टोमॅटो मऊ झाला की मग पटकन तो शिजला जातो, म्हणून मग मी झाकण ठेवलं. टोमॅटो शिजला का अद्रक लसूणची पेस्ट घातली, ती पण छान परतून घेतली. आणि आता आपले जगभरातले मसाले, तर कोणते मसाले? आपले जो घरगुती मसाला असतो घरातला, तो गरम मसाला, धना जिरा पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर. आता मी घालते मटन मसाला, आणि असे आपले बिर्याणी मसाला वगैरे सगळे मसाले आपल्याला घालायचे आहेत. तर हे बघा, बिर्याणी मसाला मी घालते, पुलाव मसाला, बिर्याणी मसाला जो असेल तुमच्याकडे तो आपण घालू शकतो. तर छान मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. माझा मसाला छान असा मस्त तयार झालेला आहे. आणि हा मसाला एवढा छान वाटत होता की असंच खावा असं वाटत होता. तर वरून थोडासा गरम मसाला घातला. तर मसाला छान शिजला, तेल सुटलं की मग आपल्याला घालायचं आहे दही. आणि मी जेव्हा मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं तेव्हासुद्धा त्यात भरपूर दही घातलं होतं. आणि आता आपण कशी क्वांटिटी आहे त्यानुसार आपल्याला दही लागतं. तर आम्ही 3 जण आहोत, मी, ते आणि हर्षित. तर त्यामुळं आमच्यासाठी अर्धा किलो मटण पुरेसं होतं. आणि हे बघा, मी छान असं मटण दुपारीच मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं, डब्बा पॅक लावून ठेवला होता. तर माझा मसाला छान तयार झालेला आहे. आणि आता मी मटण त्यात घालणार आहे. तर आपल्याला हे सगळे मसाले मी घातलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा सगळे मसाले घातले होते, जेवढे मी आता ह्याच्यात टाकले, कांद्यावर टाकले, तेवढे मसाले त्यात मॅरिनेशनमध्ये घातले आहेत. तर त्यात आपण काय लिंबू पिळू शकतो, लिंबू पिळायचा, मटन मसाला, बिर्याणी मसाला, सगळे मसाले घालायचे आणि दही घालायचं. मॅरिनेट करत ठेवला. आणि मग आता बघा, मी फोडणीवर टाकलं मटण, आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे. लगेच पाणी नाही घालायचं. मी थोडंसंच पाणी घालणार आहे, कारण की कुकर आपल्याला लावायचे, शिट्ट्या घ्यायच्या आहेत. तर मग पाणी थोडंसं लागेल, आणि तसे जर पाणी घातलं नसतं तर आपली भाजी लागली असती. आता मी पाणी ठेवते बासमती राईस, म्हणजे आपले तांदूळ शिजण्यासाठी. तर त्यासाठी मी पाणी घेतलं, त्यामध्ये सगळे खडे मसाले घातले. जे पण तुमच्याकडे खडे मसाले असतील ते घालायचे आहेत. आणि मी इकडे तांदूळ भिजत ठेवणार आहे. आपल्याला 15 ते 20 मिनटं बासमती तांदूळ हे स्वच्छ धुवून, 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून आपल्याला ते भिजत ठेवायचे आहेत पाण्यात. तर हे बघा, भाजीसुद्धा छान शिजलेली आहे. आणि आता आपण तिकडे राईससुद्धा माझा तयार आहे. तर आपल्याला पाणी हे करून घ्यायचे, गाळून घ्यायचे, म्हणजे तांदूळ आपल्याला हे करून घ्यायचे, निथळून घ्यायचे. तर आपल्याला 80% शिजवायचं आहे तांदूळ, आणि 20% कच्चा ठेवायचे. तर मी तांदूळातलं पाणी काढून घेतलं, आणि भाजी एका मोठ्या पातेल्यात ओतली कुकरमधून. कुकर माझा छोटा आहे, आणि म्हणून मग मी वरून भात जो आपण हे केला होता ना, तो आता टाकायचा आहे. आणि वरून छान मस्त कोथिंबीर पेरली. कोथिंबीर तुम्ही नंतरही टाकू शकता. दूध आणि आपलं केसर हे घातलं, आणि तूप घालायचं आहे सगळीकडे. आणि मस्त असं वाफेवर आपल्याला आता बिर्याणी ठेवायची आहे. तर कमी गॅसवर, मंद आचेवर एकदम आपल्याला 15 ते 20 मिनटं, जोपर्यंत वाफ येत नाही तोपर्यंत आपल्याला ती ठेवायची आहे. आणि छान आमची बिर्याणी, मस्त मटन बिर्याणी तयार आहे. तर कोथिंबीर नंतर घालायला पाहिजे होती असं मला वाटतं, कारण की तिचा कलर पूर्ण बदलला आहे. तर चला, या सगळ्यांनी जेवायला. आमच्या 3घांपुरती बिर्याणी तयार झालेली आहे. तर मस्त थोडासा रस्सा मी ठेवला होता, ग्रेव्ही, त्यांच्यासाठी, त्यांना आवडते. तर मस्त कांदा, लिंबू, काकडी तयार आहे जेवण. तर या सगळ्यांनी जेवायला. कशी वाटली बिर्याणी मला कमेंट करून नक्की सांगा.